काय वाटते पुलाबद्दल? म्हणजे बनवायला पाहिजे ना पूल, उद्या काहींचं पूल लोकायले. बंडू कापसेनं बरोबर काम केले होते. हो, त्याचं पहिले झाला होता. आता त्या पुलाकडे कोण लक्ष देत नाही. आता लक्षच नाही कोणाचं. पूल खचला होता, बंडू कापसेनं जो पहिले बनवला होता, तर तो आता कोणी लक्ष त्याच्याकडे कोणी देऊन नाही राहिलं, तर तो पूल आता खचला आहे. आता बनवायला पाहिजे, व्यवस्था केली पाहिजे. आणि जो माते सर्गीचे आम्ही लोक आहो, आजपर्यंत ते कोणतेही काम ना होऊन राहिले. मच्छरासाठी आम्ही बहुत तंग गेलेलो. पुरी गंदगी आहे या मुल्ल्यामध्ये. माते सर्गीच्या जागी कोणतंच काम नाही होऊन राहिलं. काय नाव आहे तुमचं? सिद्धार्थ शेंडे. आज बहुत दिक्कत आहे. पूल थोडासा भागला सुटण्याची शक्यता आहे. कधी बाढ़ आली तर येण्या जाण्यावाले बहुत तकलीफ आहे. पूल लवकर बनला पाहिजे. हाँ, पूल जल्दी बनलं पाहिजे आणि बांधकामं जल्दी झाले पाहिजे. येण्या जाण्यावाले काही तकलीफ नाही झालेली पाहिजे. पूर्ण नाव सांगा ना. माझे नाव उमेश श्रीपत सहारे. हा जो पूल तुटलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? कधीपर्यंत बनला पाहिजे आणि याच्यानं जाण्या येण्यावाल्यांचा जो त्रास होत आहे, काय वाटतं? पूल बनायला पाहिजे. त्याने जाण्या येण्याची तकलीफ होत आहे तिकडच्या लोकांना. तुम्ही खैरी गावचेच रहिवासी का? हो हो. लवकर बनला पाहिजे, सांगा. माझं नाव परसराम बोनकू इके. हा पूर आला म्हणजे जाण्या येण्याची अडचण होते. आणि जे पाईपलाईन आलेली आहे ती उघडी पडली, अजून उघडी पडणार आहे. म्हणून याच्यासाठी पूल बी झालं पाहिजे आणि ते पाईपलाईन बी पुऱ्या गावाचं. पाईपलाईन का होते? पाईपलाईन उघडी पडली ना. उघडी पडली तर काय झालं? हां, करत हो शकते ना ते. काढण नाही पाईप काढायला लागल. चुकून काढण जे बी आहे कुणी काढण ना. का काय पाईपलाईन तर पाईपलाईन काढणार आहे. होऊन जाईल ना? हा, असं वाटते होऊन जायला पाहिजे लवकरात हो लवकर. बाबा. काय सांगाल? नाव सांगा का तुम्ही? तुम्ही ह्या पुलावरून रोज येणं जाणं करता का? हो, मी रोजच येणं करतो. माझी शेती बाजूलाच आहे. तर काय वाटते तुम्हाला? पूल किती दिवस झाला खचला, तर कोणामुळे खचला? कोणी लक्ष नाही दिलं याच्याकडे? ग्रामपंचायतीने लक्ष नाही दिलं. आणि कसं आता ह्या पुलाचा पैसा आलेला आहे काही, तर तो बनणार आहे. तो पुलिया काही शासनाकडून ज्यांनी 1,85,00,000 असे काही त्याचेवाले हे झाले आहे. पण इथे मोठा अपघात होण्याची प्रबळ शक्यता वाटत आहे, असं का वाटत आहे की नाही? अगोदर बी अपघात झालेला आहे आणि अपघात होण्याची पूर्ण शक्यता आहे. कारण याची दखल घेतल्या नाही जात आहे का? नवीन माणसाले बराबर त्याची जमत नाही ना गाडी, तर ते कशी त्याचे बॅलेन्स बिघडला तर अपघात होण्याची पूर्ण शक्यता आहे. संजय शेंडे. तुम्ही ह्या पुलावरून हमेशा जाणं येणं करत राहता का? निर्माण होऊ शकतो अशा प्रकारची. हो का? तुम्ही इथे खैरी ग्रामपंचायत गावामध्ये राहता का? छोटासा रोड आहे, दोन्हीकडनं कुठे राहता? आहे. खैरी राहता. एकीकडनं हा पूल तुटला आहे, काय वाटतं मोठा तुम्हाला? ग्रामपंचायत बनलेली मुळे आहे. असं झालेलं आहे का? साईडनी असे खड्डे पडलेले आहे पाहिजे ना आपल्याला. व अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. इथे सांगा, नाला जोराने सांगा आहे, नदी आहे. तुम्ही ह्या व पुलावरून रोज नदीचा येणं जो जाणं पूल करता का? आहे, तो सुद्धा कुठे राहता तुम्ही? असा पूर्णपणे खचलेला आहे. हो का? तर काय याच्या त्याच्याकडे समस्या ग्रामपंचायतचं कधीपासून लक्ष झाल्या आणि काय नसल्याचे व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? गावकऱ्यांचे म्हणणं आहे. खैरी गावातील ही घटना इथं आहे. अपघात बघू वगैरे शकता. झालेले आहेत का? पूर्णपणे अपघात होण्याचे किती मोठे खड्डे पडले, मोठ्या अपघात होऊ शकतो प्रमाणामध्ये असं वाटतं का? आहे. व याच्यामध्ये कधीही बंधू नमस्कार. आम्ही आज खैरी गावामध्ये आलो आहे. इथे ग्रामपंचायत हद्दीमध्ये. इथे तुमच्या हातचा जो रिपेरिंग केलेला पूल होता, आम्ही सर्वे केला, तर काही लोकांचं म्हणणं आहे की हा पडत्या अवस्थेत आहे. काही लोक म्हणतात की पडलेला आहे. आणि आम्ही सुद्धा बघितलं की तो म्हणजे खूप खस्ताहाल झालेला आहे. आपण त्याला रिपेअर केलं होतं. काय सांगाल त्या का बरं म्हणजे असा एवढा खस्ताहाल झालेला आहे? मी माजी सरपंच ग्रामपंचायत खैरी मोरेश्वर कापसे. 2017 ते 2023 पर्यंत मी सरपंच होतो. आणि त्यावेळेस हा जो पूल खचला गेला होता, अनेक शेतकऱ्याचं कंप्लेंट होती की बाबा आम्ही केव्हा बी या पुलावरून आमची बंडी किंवा बैल याचे अपघात होऊ शकतात. आणि हा जो रस्ता आहे हा आमच्या बसस्टॉपवरून खैरी बसस्टॉपवरून कामठी रोडने
हा सरळ वारेगाव सुरादेवी खसाळा मसाळा जाणारा रस्ता आहे. हा खापरखेड्याला सुरादेवीवरून पलटते आणि सुरादेवीवरूनच कोराडी मंदिरला जाणारा हा रस्ता आहे. ज्यावेळेस मला हा खस्तानी दिसला त्यावेळेस मी स्वतः माननीय खापरखेड्याचे मुख्य अभियंता यांना विनंती केली की आम्हाला हा थोडासा पूल रिपेरिंग करून द्या, जेणेकरून आम्हाला जाणं येणं व्यवस्थित होईल. जेव्हा पूल बनेल तेव्हा बनेल, पण आता सध्या ह्या खस्ता अवस्थेमध्ये आहे. या पुलाला बनवणं खूप आवश्यकता आहे. त्यावेळेस मी 2019 की 18ला हा पूल मी रिपेरिंग केला त्यांच्याचकडून. परंतु त्यावेळेसचे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय कंबालेजी नाना कंबालेजी यांना काही गावातील लोकांनी उलट बातमी दिली आणि त्यांना सांगितलं की ह्या बा पूल अधुरा बनत आहे, याची इन्क्वायरी करण्यात यावे. त्यावेळेस ते आले, त्यांच्यासोबत माझी तोंडातोंडी झाली. गावातल्या लोकांची जे काही विरोधी लोक होते त्यांची सुद्धा बाचाबाची झाली. इथपर्यंत बाचाबाची झाली की हा पोलीस स्टेशनपर्यंत न्याय गेला. परंतु मी जेवढा रस्ता मला रिपेरिंग करायचा होता तेवढा रस्ता मी रिपेरिंग करून घेतला. त्यांच्या खालती पायल्यासुद्धा टाकल्या. सन्माननीय या कोराडीचे सरपंच त्यांनी मध्यस्थी करून सन्यानी त्यांच्याकडे जे काही रिपेरिंगचे काम आले असेल ते त्यांनी ते स्वखर्चानं म्हणा किंवा पॉवर हाऊसच्या खर्चानं म्हणा तो रस्ता मला बनवून देण्यात आला आहे. आणि जे आहे आता तुम्ही बघितला हा पूल पूर्णतः खस्ता अवस्थेमध्ये आहे. केव्हाही कोण्याही कास्तकाराचा म्हणा किंवा या ठिकाणाहून पॉवर हाऊसला जाणारा जे काही कर्मचारी आहे, शेतकरी आहे, अनेक लोक या ठिकाणी जातात शॉर्टकट रस्ता असल्यामुळे. पण माझी विनंती आहे, मी रोज 2-3दा ग्रामपंचायतला सरपंच माझ्याशिवाय बोलत नाही, परंतु मी सचिवाला माहिती दिली की ताबडतोब येतं काहीतरी स्क्रॅप मटेरियल टाका, कुठंतरी रिपेरिंग करा. जेव्हा पूल होईल तेव्हा होईल, पण त्याच्या आधी तुम्ही आपल्या ग्रामपंचायत मार्फत काहीतरी त्याची व्यवस्था करा. परंतु असंही नाही की ग्रामपंचायत सदन आहे. 1 ते 1.25 करोड रुपये सामान्य फंडामध्ये सगळ्या कंपन्यामार्फत याच्यामार्फत पैसा येतो. त्याच्यातून थोडा तरी लावून सन्यानी कुठंतरी यांनी तो रिपेरिंग करायला पाहिजे किंवा स्क्रॅप मटेरियल भरायला पाहिजे किंवा त्याच्यावर एक थर चढवायला पाहिजे. परंतु याची नियत अशी आहे की आम्हाला शासनाकडून योजना येईल किंवा या खसला तर आम्ही मग पालकमंत्र्याचं जाणून बुजून आम्ही नाव टाकून बा यांच्यामुळं आम्हाला निधी न दिल्यामुळं हा रस्ता खसल्या गेलेला आहे. माझी विनंती आहे बावनकुळे साहेबांना की ह्या ग्रामपंचायत खरखूर इन्क्वायरी किंवा ॲडिट सुद्धा करायला पाहिजे, क्योंकि एकही काम सामान्य फंडातून केल्या जात नाही आहे. आणि ना करणारे निवड या ठिकाणचा पैसा कसा खायचा याकडे या सगळं सरपंच आणि सचिवाचं काम आहे. कुठल्याही कोणालाही विचारा तुम्ही गावामध्ये की कुठल्या तरी याने सामान्य फंडाचं काम झाले असेल तर. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की इथले सरपंच किंवा सचिव जे आहेत किंवा बाकी जे सदस्य आहेत हे गावातील समस्या सोडवण्याकरता नाही तर फक्त राजनीती करत आहे असं आपल्याला आपलं म्हणणं आहे? निश्चितपणे सांगतो कसं, आता मी हा बीजेपीचा आणि सरकार जे बसली आहे ग्रामपंचायत हे आहे काँग्रेसची. त्यांना फक्त पूल खचला म्हणजे कसं तरी बा हा व्यक्तीने त्यावेळेस बनवलं होता, रिपेरिंग केलं होतं, कसं तरी एक भाजपाचं भांड कसं उघडं पाडावं याकरता याची हे मनसे आहे. परंतु या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करतो आहे आणि जेवढा पूल आहे तेवढाच बनवण्यात यावं आणि नसन होतं त्यांना रिपेरिंग करण्यात यावं. परंतु याकडे सचिव आणि सरपंच यांचं पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही अनेक लोकांनी कंप्लेंटी केलेल्या आहे, तोंडी कंप्लेंटी केल्या आहे, मी सुद्धा बोललेलो आहो. परंतु तो सचिव जो आहे तो सरळ सरळ सांगते की जोपर्यंत ग्रामपंचायत सरपंच म्हणणार नाही तोपर्यंत मी कुठले कार्य करू शकत नाही. हा शासकीय व्यक्ती आहे, हा शासकीय व्यक्तीने सुद्धा लक्ष द्यावं आणि ठरावामध्ये घेऊन आपलं म्हणणं मांडावं की असा क्षतिग्रस्त पूल असला ताबोड त्याला रिपेरिंग करणं आपलं गरजेचं आहे. येणारा फंड जो आहे
शासनाचा जो काही फंड आहे, दलित वस्ती आहे, 25-15चा हे आहे, अजून पावरावचं जे काही भेटणार ते भेटणारच आहे, ते कुठे जाणार नाही. तुम्ही जर त्यांच्याकडे पत्रव्यवहार बरोबर केला, सन्माननीय बावनकुळे साहेब ते काही पार्टी पाहत नाही, ते त्यांना जर असं वाटलं तर ते निश्चितपणे त्या पुलाचं कार्य करू शकते. परंतु आज जे परिस्थिती दिसत आहे त्या परिस्थितीला पाहून सनेनी त्यांनी तो रिपेअरिंग करायला पाहिजे. मी सन्माननीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो या तुमच्या चॅनलच्या मार्फत की या ग्रामपंचायतला ॲडिट किंवा इन्क्वायरी लावावं. सन्माननीय आपले मुख्य कार्यकारी अधिकारी CO यांच्या मार्फत, कलेक्टर मार्फत आणि तहसीलदारामार्फत यांनी हा पैसा कुठं टाकून राहिलेला आहे याकडे त्यांचं लक्ष वेधित करावं आणि ह्या पुलाचं आपल्यामार्फत, आपल्या विभागामार्फत किंवा पावरावच्या CSR निधी अंतर्गत हा पूल जेवढा आहे तेवढाच बनवण्यात यावं. कारण की चौडीकरण जर केलं तर गावातील अनेक वाहतूक वाढेल, कारण गावाच्या मध्यस्थी हा रोड आहे, तेवढाच पूल बनवण्यात यावे. परंतु त्याआधी ग्रामपंचायतने का हा पूल रिपेअरिंग केलेला नाही आहे याच्याकडे त्यांनी लक्ष वेधित करावं. मी उद्याला सन्माननीय बावनकुळे साहेब, जिल्हा परिषद CO यांना सुद्धा कंप्लेंट करणार आहे. म्हणजे आपण पाठपुरावा करत राहणार आहे असं? निश्चितपणे मी जोपर्यंत पाठपुरावा करत राहणार आहे आणि उद्या काही कमी जास्त कोणाचं झालं तर सर्वशी जबाबदारी सरपंच आणि सचिवची राहील, हे मी निश्चितपणे सांगतो. धन्यवाद. तर आपण बघितलं की खैरी ग्रामपंचायतवरती काही नागरिकांनी आरोप केले. माजी सरपंच कापसे साहेब सुद्धा आरोप करत आहेत. बघूया खैरी गावातील हा पूल कधीपर्यंत रिपेअर होतो की नवीन बनतो, काय याचे प्रयोजन राहणार आहे. आपण बघत राहा प्रजाराज न्यूज. नमस्कार.